पारोळा शहरातील आरोग्य व स्वच्छतेसह नागरिकांना उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्यांना पूर्णविराम लागण्यासाठी पारोळा नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात पार पडली। या प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोरजी चव्हाण, तालुका प्रमुख मधुकर आबा पाटील, शहर प्रमुख अमृतभाऊ चौधरी, माननीय नगरसेवक राजूभाऊ कासार, योगेश पाटील, कैलास पाटील, कोमल पाटील, पंकज मराठे, अमोल चौधरी, आबा महाजन, अमजद पठाण, संदीप पाटील, अमोल पाटील यांच्यासह मान्यवर नगर परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शहरात स्वच्छता आरोग्य या संदर्भात नागरिकांचा दैनंदिन समस्या या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत। तसेच आता झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पारोळा नगर परिषदेचा 16वा क्रमांक आला। इतर शहरांना देखील प्रशासक कारभार असून त्यांनी नामांकन प्राप्त केले। मग आपल्या पारोळा शहराचा 16वा क्रमांक का, असा सवाल आमदार माननीय अमोलदादा पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला आहे। दैनंदिन गटारी काढणे, कचऱ्याची आवश्यक ती विल्हेवाट लावणे, घंटागाडी वेळेवर येणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे, सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे वाढत्या रोगराईला आळा बसण्यासाठी वेळोवेळी फवारणी यांसह आरोग्यविषयक उपाययोजना करणे यांसह अन्य उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत। यानंतर मी स्वतः शहरात फिरणार असून माझ्यापर्यंत समस्या आल्यास संबंधितांवर लागलीच कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आमदार माननीय अमोलदादा पाटील यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना केल्या। तसेच शहरात सद्यस्थितीत 53 कोटी रुपयांची अत्यंत जिव्हाळ्याची असलेली पाणी पुरवठा योजना व 100 कोटी रुपयांचा भुयारी गटारी प्रकल्प हे सुरू आहेत। येत्या निवडणुकांचा तोंडावर काही स्वयंघोषित शहराचे कैवारी शहरवासियांची दिशाभूल करीत आहे, परंतु ह्या योजना कुणा एकाचा वैयक्तिक फायद्यासाठी नाहीत, तर ह्या योजना आपल्यासह येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी जीवनावश्यक आहेत। म्हणून हे काम पूर्ण होईपर्यंत शहरवासियांना अजून काही हा त्रास सहन करावा लागेल। म्हणून यापुढे देखील आतापर्यंत लाभलेले सहकार्य यापुढेही मिळावे, यासाठी आमदार माननीय अमोलदादा पाटील यांनी शहरवासियांना आवाहनाद्वारे विनंती केली आहे। तसेच या बैठकीनंतर माननीय आमदार अमोलदादा पाटील यांनी जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतलाय आणि शहराला लवकरात लवकर सुरळीत व दैनंदिन सुरू करण्यासाठी कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी केल्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.